नमस्कार U24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की सध्या मुकुंदनगर मधील जो मुख्य रस्ता आहे त्याचा खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे। आपण पाहतो की गेले अनेक दिवस या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले होते आणि हा एक मुख्य रस्ता असल्यामुळे इथे मोठी वाहतूक असताना आपल्याला दिसते। इथे खड्डे बुजवण्याचं काम सुरू असताना ते काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं येथील सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी येथील स्थानिक माजी नगरसेवकाला बोलून त्याची तक्रार देखील केली आणि येथील व्हिडिओ देखील व्हायरल केले। काय सांगाल, हे जे मुकुंदनगर मधील मुख्य रस्ता आहे याचं कशा पद्धतीने काम चालू होतं आणि काल तुम्ही जे व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत त्याची काय पार्श्वभूमी आहे? मी काल बॉम्बे हॉस्पिटल पाशी पाहिलं, ते खडे उकरून खाली डांबर बिलकुल नव्हतं। बॉम्बे हॉस्पिटल ते जुनी एडीसी बँक पर्यंत त्यांनी डांबरच वापरला नव्हता। तर मी ते पाहून समज मेंबरला फोन केलं, त्यांना म्हणलं हे काम बरोबर होऊ नाही राहिलं। तर ते समज मेंबर तिथं म्हणले तिथं थांब, मी आलो। ते आले, त्यांनी पाहिलं तर मग त्यांनी कॉन्ट्रॅक्टरचे बोलणं केलं, काही काम बरोबर नाही होऊ राहिलं, हे काम नीट करून घ्या। म्हणजे पहिले डांबर टाका, मग खडी टाका, मग डांबर टाकून त्याच्यावर कस टाका, मग तिथून पुढं बँकेच्या पुढं इकडे जुना मुकुंदनगर मोठी मस्जिद पाशी मग काम चांगलं होऊ राहिलं। पण बॉम्बे हॉस्पिटल ते एडीसी बँक पर्यंत काम बरोबर झालेलं नाही। जे काम चालू होतं तुमच्या कसं निदर्शनात आलं, तुम्ही कशा पद्धतीने पाहणी केली आणि कालचे व्हिडिओ बरेच व्हायरल व्हॉट्सअप वरती मुकुंदनगरच्या प्रत्येक ग्रुप वरती व्हायरल होताना ते व्हिडिओज दिसले, तर त्याची काय पार्श्वभूमी होती त्याबद्दल काय सांगाल? मी ते खडी उकरून पाहिली तर खाली डांबरच नव्हतं, नुसती खडी टाकत होते ते, त्याच्यावर डांबर टाकून कस टाकून विजत होते तर ते पाहून माझ्या लक्षात आलं। तर मी ते खडी काढून पाहिलं, डांबर नाही, तर मग नगरसेवकशी संपर्क साधला। नगरसेवकांनी काय याच्यामध्ये म्हणजे मध्यस्थी केली, त्यांनी काय माहिती दिली काय आणि कशा पद्धतीने काम आता सध्या सुरळीत सुरू असल्याचं तुम्ही सांगताय? नगरसेवक समज मेंबरांनी इकडे येऊन कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला आणि त्यांना म्हणले की असं काम करू नको, डांबर टाकून मग खड्डे विजव, नाही ते खड्डे लगेच 8 दिवसात उकडून जातील। येथील काही आणखी स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत, काय माहिती द्याल, कशा पद्धतीने तुम्ही पाहता या ठिकाणी जे निकृष्ट दर्जाचं काम सुरू होतं काल आणि त्यानंतर जे फारुख शेख आहेत सामाजिक कार्यकर्ते त्यांनी त्याच्यामध्ये त्याची दखल घेतली, त्याचे व्हिडिओ व्हायरल केले आणि आता ते सुरळीत काम सुरू झाल्याचं सांगतात? काम अच्छा हो रहा अभी। फारूक भाई जरा ध्यान दे रहे हैं आप पे, हमारे भाई अच्छा काम हो रहा है। या ठिकाणी आपण पाहतोय की काल या ठिकाणी ज्यावेळेस काम सुरू झालं खड्डे बुजवण्याचं काम सध्या मुकुंदनगर मध्ये जोरात सुरू आहे आणि आपण पाहतोय की त्या खड्ड्याचं बुजवण्याचं काम जे सुरू होतं त्याच्यामध्ये कुठेतरी डांबर कमी वापरलं जात होतं किंवा डांबर वापरलंच जात नव्हतं, असे आरोप या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांनी केले आणि त्याच्यानंतर त्याची दखल घेत या ठिकाणी काम सुरळीत सुरू झाल्याचं ते सांगतायत।